नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 15 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कुमठे गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास, आमदार महेश शिंदे। कुमठे वडाचीवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। कुमठे गावाचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास घेतला आहे। कोरेगाव खालोखाल कुमठे गावाचा रस्ते मार्गाने विकास साधला जात आहे। आज कुमठे गाव चारही बाजूंनी पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले आहे, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी केले। कुमठे येथील धारनाथ नगर येथे कुमठे वडाचीवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते शनिवारी दुपारी 4:30 वाजता करण्यात आला। त्याप्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव जगदाळे, सरपंच संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कुमठे गावाकडे जाणारे रस्ते तयार करण्यात आले आहेत। जांबुद्रुक, लासुर्णे, कुमठे, चिमणगाव, वर्धनगड रस्ता पूर्णत्वास जात असून कुमठे ते तडवळे समत कोरेगाव रस्ता देखील पूर्ण झाला आहे। रस्ते मार्गाने शेतकऱ्यांचा शाश्वत विकास केला जात असून नव्याने होत असलेल्या कुमठे वडाचीवाडी रस्त्यामुळे आता ऊस वाहतूक सुलभ व किफायतशीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाचा सर्वांगीण विकास करणार आमदार बाळासाहेब पाटील। वाठार किरोली मोहितेवाडी रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाचा सर्वांगीण विकास साधला जात असून प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर ठोस व दर्जेदार विकास कामे केली जात आहेत। भविष्यकाळात जास्तीत जास्त विकास कामे केली जातील अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली। अर्थसंकल्प निधी सन 2022 मध्ये मंजूर झालेल्या वाठार किरोली ते मोहितेवाडी रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम सुरू असून शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता आमदार पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत वाठार गावानजीक पाहणी केली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीला दर्जेदार काम होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या। कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड, भागवत घाडगे, कल्याण गायकवाड, भरत गायकवाड, शब्बीर इनामदार, सुनील मलवडकर, काकासाहेब गायकवाड यांच्यासह यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते। देऊर रेल्वे गेट रविवारी आणि सोमवारी 2 दिवस राहणार बंद। सातारा लोणंद पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे राहणार बंद। पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत केले बदल। पुणे मिरज रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे रूळ टाकण्याबरोबरच निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट रविवार दिनांक 16 जूनच्या सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दिनांक 17 जूनच्या रात्री 8 वाजेपर्यंत सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी दुपारी 2 वाजता काढली आहे। मध्य रेल्वेच्या वाटा स्टेशन येथील लोहमार्ग विभागाचे वरिष्ठ व विभागीय अभियंता यांनी देऊर रेल्वे गेटच्या ठिकाणी नवीन रेल्वे रूळ टाकण्याबरोबरच निरीक्षणासाठी सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्ग 3 दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुणे येथील उपमुख्य स्थापत्य अभियंता यांना सादर केला होता। त्यांनी दिलेल्या पत्रानुसार वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव सातारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता। त्यानुसार वरील अधिसूचना काढण्यात आली आहे। लोणंद येथून खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडे येता येणार आहे। वाडेफाटा ते लोणंद अशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ती शिरवळ मार्गे लोणंदकडे वळवण्यात आली आहे। फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारे सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदरकी फाटा येथील फौजी ढाबा, तडोळे समत वाघोली, पिंपळे बुद्रुक वाघोली, आंबवडे समत वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळवण्यात आली आहे। सातारा व कोरेगावकडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आंबवडे समत वाघोली, वाघोली, पिंपळे बुद्रुक, तडोळे समत वाघोली मार्गे लोणंद अथवा आदरकी फाटा फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील। शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एसटी बसेसना आंबवडे समत वाघोली येथून वाघोली, पिंपळे बुद्रुक ते वाटा स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। वाहन चालकांनी आणि वाहन मालकांनी या अधिसूचनेचे पालन करून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे।
महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय. पिंपोडे बुद्रुकमधून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरीला. खरीप हंगामाचे शेतकऱ्यांना वेध लागले असतानाच त्यांच्या पुढील डोकेदुखी पुन्हा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. त्यामुळे पाणी असून विजेसाठी शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे. पिंपोडे बुद्रुकमधून शुक्रवारी रात्री ट्रान्सफॉर्मरमधील 28,000 रुपयांची तांब्याची तार चोरीला गेली आहे. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी 5 वाजता अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपोडे बुद्रुक येथील लेंभे वस्ती नजीक असलेला ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी फोडला असून त्यातून 195 किलो वजनाची सुमारे 28,000 रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे. या प्रकरणी महावितरण कंपनीचे पिंपोडे बुद्रुक येथील प्रमुख वायरमन शरद वैराट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार तपास करत आहेत.